नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 1 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 1 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारतवर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव कसा आहे आणि तिथं मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम आपल्या सर्वांना 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारावरती कसा होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे अखेर 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव। ह्या प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊयात उत्तर। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात जो कापसाचा बाजारभाव दिसत आहे मित्रांनो, तो सध्याच्या कंडिशनला आपल्याला 7,200 पासून 7,800 दरम्यान दिसतोय। आपण जर बघितलं तर मागच्या 8 ते 15 दिवसांमध्ये आपल्याला कापसाच्या बाजारभावात सुधारणा दिसली आणि या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काय की मोदी सरकारनं कच्च्या खाद्यतेलाचं आयात शुल्क 20% वाढवलं। आता हे आयात शुल्क जे 20% वाढले मित्रांनो, आता त्याच्यामुळे झालं काय की कापसाच्या सरकी तेलाची मागणी वाढली, कापसाच्या सरकी तेलाचा भाव वाढला आणि कुठेतरी याचा कापसाला सुद्धा आधार मिळाला। म्हणून आपण जर बघितलं तर मागच्या 8-15 दिवसात कापसाचा बाजारभाव जो आहे मित्रांनो, तो आपल्याला 200 ते 300 रुपयानं कमीत कमी सुधारताना दिसला। आणि ही जी सुधारणा आहे मित्रांनो, आता ही सुधारणा 1 ऑक्टोबर नंतर सुद्धा कायम राहणार आहे। कारण एक तर महत्त्वाची गोष्ट काय झाली की मित्रांनो, अमेरिकेमध्ये जे फेडरल रिझर्व्ह आहे त्यांनी काय केले की अर्ध्या टक्क्यांनी व्याजदरात कपात केली आणि मागच्या 4 वर्षात असं पहिल्यांदा घडलं की त्यांनी व्याजदर कमी केली। आता त्यांनी व्याजदर कमी केली तर याचा फायदा काय होणार, तर याचा फायदा असा होणार की जागतिक बाजारामध्ये पैशाचा फ्लो वाढणार आणि कॅशमध्ये पैसा जास्त वाढला मित्रांनो की या ठिकाणी ॲग्री कमोडिटीजमध्ये तेजी येत असते आणि यामुळे काय होणार मित्रांनो, सीबॉटवरती आपण बघितलं तर कापसाचे बाजारभाव वाढणार। आता जो कापसाचा बाजारभाव मागच्या 4 वर्षाच्या निच्चांकी स्तरावर आहे तिथून तो त्या ठिकाणी सुधारणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सुरुवातीला कापसाचा भाव जो सध्या 71-72 वर आहे तिथून तुम्हाला तो 80 सेंट्सच्या आसपास या ठिकाणी 15 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान दिसणार आहे। म्हणजे कुठेतरी आपल्याला या ठिकाणी सकारात्मकता 100% दिसणार आहे आणि याचा परिणाम होऊन मित्रांनो आपल्याला देशांतर्गत बाजारात सुद्धा कापसाचा बाजारभाव सुधारताना दिसणार आहे आणि म्हणूनच 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव वाढायला सुरू होतील आणि त्याचबरोबर जे खाद्यतेलावरचं आयात शुल्क वाढवले त्याचाही परिणाम आणखीन काही दिवस होणार आणि त्याचबरोबर सोयाबीनची जी महाखरेदी सुरू होईल याचा फायदा सोयाबीनच्या या ठिकाणी भावाला मिळेल। पण कुठेतरी सरकी तेलानं सोया तेलाचं कनेक्शन आहे म्हणून कापसावरती सुद्धा 100-200चा आधार तिथून मिळू शकतो आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी एक लक्षात घ्यावा लागेल की ज्या जिनिंग्स येतात त्या आपल्याला 1 तारखेनंतर सुरू होताना दिसतात, बरोबर आहे। आता जिनिंग सुरू झाल्यानंतर तात्काळ त्यांना कापूस लागतो आणि हा कापूस सुरुवातीच्या स्टेजमध्ये येत नसतो। ही सुद्धा कापसाच्या भाववाढीसाठी जमेची बाजू आहे।
आणि या सर्व कारणांचा विचार केला तर या सर्व कारणांमुळे आपल्या सर्वांना 1 ऑक्टोबर नंतर कापसाच्या भावात कमीत कमी 300ची तेजी या ठिकाणी येताना दिसू शकते। आता या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार हे तुम्हाला समजावून सांगतो। तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव जो तो 7200 7800 दरम्यान आहे आणि ही 300 रुपयाची तेजी आली की मित्रांनो कापसाचा भाव हा 100% 1 ऑक्टोबर नंतर जो आहे आपल्याला तर तो 8000च्या दिशेने वाटचाल करताना दिसेल। अनुकूल परिस्थिती सुरुवातीला कापसाचा भाव हा 1 ऑक्टोबर नंतर 8000 पार आणि 15 ऑक्टोबर पर्यंत 8500 पर्यंत पोहोचताना दिसू शकतो। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की कापसाच्या भावात 1 तारखेनंतर किती वाढ होणार या प्रश्नाचं उत्तर आहे की कापसाच्या भावात 1 तारखेनंतर कमीत कमी 300ची तेजी येऊन कापसाचा भाव सुरुवातीला 8000 पार आणि त्यानंतर 8500 झाला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही। आणि यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की भविष्य कापसाचं कमीत कमी 1 ऑक्टोबर नंतर उज्ज्वल दिसत आहे। तर मित्रांनो हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव किती वाढणार। तर 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव जो आहे तो मित्रांनो कमीत कमी 300 रुपये वाढून बाजारभाव पातळी 8000 पार जाण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।